ॲक्च्युली मी कॉलेजमध्ये त्यांची माझी पहिली भेट झाली. मी BSc करत होते, तर मी त्या झुलॉजीच्या प्रोफेसर होत्या. तर जेव्हा मी 12वी नंतर 10वी नंतरच आमच्या वेळेला 10वी नंतर आम्हाला कॉलेजमध्ये जायला लागला. तर 11वी 12वी FY SY तसे 3-4 वर्ष त्यांचा सहवास जास्त होता, कारण गाण्यामुळे जास्त होता म्हणजे तो. तर आमचा ग्रुप होता छान कॉलेजमध्ये. हां, आणि त्या आमची सगळी गाणी बसवून घ्यायच्या, सगळ्या स्पर्धांना आम्ही जायचो. तर सगळ्या अर्थातच सगळे बक्षीस आम्ही ओढून आणायचो. कारण त्या इतक्या सुंदर चाली द्यायच्या, म्हणजे आमचं कोरस तर आमचं खूप गाजलं होतं म्हणजे त्यावेळेला. तर दरवर्षी आम्ही ते बक्षीस पटकावून आणायचो. पण 2012ला नंतर परत आम्ही एकदा भेटलो दत्ताच्या देवळामध्ये. तर तेव्हा परत कनेक्शन झालं आणि मग आम्ही मीरा दरस दिवानी जी आमची CD काढली मीरेच्या भजनांवर. तर त्यावेळेला बागुल सरांनी मला फोन केला, तू ताबडतोब इकडे ये बाईंच्याकडे. म्हणजे शिरगोपकर, आम्ही त्यांना त्यावेळेला बाई म्हणायचो, त्याच्यामुळे शशीताईंकडे ये म्हणून सांगितलं. तर मग तेव्हा आमचं कनेक्शन सुरू झालं परत. आणि मग त्यांच्याकडे मी शिकायला पण लागले. म्हणजे मी इन द मीन व्हाईल मी गाणं शिकत होते, परंतु त्यांच्याकडे असं शिकायला मला 2017पासून मी त्यांच्याकडे शिकायला लागले. हां, त्या खूप प्रसन्न असतात एकदम कायम आणि खूप अशा लाईव्हली ज्याला पण म्हणू. तर त्यांच्या सहवासात खूप आम्हाला छान वाटतं. आणि भीती नाही वाटत अशी, म्हणजे शिकतानासुद्धा म्हणजे अशी भीती नाही वाटत त्यांच्याकडे. असं आम्ही खूप लाईव्हली शिकतो त्यांच्याकडे आणि त्या खूप हसवत शिकवतात आम्हाला. स्ट्रेंथ म्हणजे त्या अतिशय सुंदर शिकवतात, खूप छान शिकवतात त्या. आणि त्यांचा एवढा अभ्यास आहे की आम्ही ते बघूनच चकित होतो की बाप रे, कुठलाही त्यांना गाण्यातला प्रकार वर्जितच नाही आहे. ठुमरी, गझल, दादरा, क्लासिकल, त्याच्यामध्ये PhD केलेलं संगीतामध्ये पण. त्याच्यामुळे आम्ही त्यांना काही आम्हाला हे हवं आहे की लगेच आम्हाला मिळतं. ही त्यांची स्ट्रेंथ आहे ना एवढी मोठी, की आम्ही किती शिकलो तरी कमीच आहे, आम्हाला या जन्मी पुरणार आहे असं वाटत नाही. त्यांचं म्हणणं आहे, तुम्ही गाणं शिकता तर परफॉर्म करायला पाहिजे, यू शूड परफॉर्म. गाण्याचा तुम्ही आनंद पण दुसऱ्यांना द्यायला पाहिजे, नुसतं शिकायचं नाही. तर त्याच्यामुळे मग कसं ते परफॉर्मन्सच्या दृष्टीने शिकवतात ते सुद्धा. आणि त्यांनी शिकवलं की ते आपोआप करावंसंच वाटतं घरी. म्हणजे तुम्ही करा असं सांगायला म्हणजे जरुरी वाटत नाही, ते आपोआपच केलं जातं. म्हणजे ते डोक्यात इतकं गेलेलं असतं की ते आपोआप करतच राहतो. मला विकनेस कधीदा काही खरंच नाही जाणवला म्हणजे काही, कारण आम्ही नेहमी जेव्हा भेटतो तेव्हा आम्ही खूप आनंदित असतो. खूप आम्ही गाण्याच्या विषयी खूप गप्पा वगैरे मारतो. आठवणी म्हणजे आता कॉलेजमधलीच आठवण म्हणजे त्या आम्हाला स्पर्धेला सगळीकडे घेऊन जायच्या. तर तेव्हा मी लहान होतो, तेव्हा माझे केस खूप लांब होते. तर मला माझी वेणी अशी पूर्णपणे म्हणजे इतकं त्यांनी माझ्यासाठी केलेलं आहे कॉलेजमध्ये सुद्धा. तर आम्ही स्पर्धेला जायचो तर आम्हाला राहायला लागायचं ना तिकडे, म्हणजे हां, त्याच्यामुळे ते त्यांची अटॅचमेंट सगळी अशी वेगळीच आहे आमची. त्यांची ती भैरवीतली गझल दिल लगाने की ती मला फार आवडते त्यांनी गायलेली. म्हणजे त्यांची त्यावेळेला कॅसेट्स निघायच्या ना, त्यांची कॅसेट बाजारात आली होती. तर ती मी आणली होती. आणि मी पण माझ्या सुरुवातीच्या काळामध्ये मी पण आसिफ खानकडे शिकले होते गझल्स. तर त्यांनी पण मला ती शिकवली होती गझल. पण ती बाईंची ऐकली तर मला ती खूप आवडली, म्हणजे की खूपच सुंदर त्यांनी मांडली आहे त्या कॅसेटमध्ये. ती माझी आवडती फेवरेट गझल आहे. आम्ही खूप भाग्यवान समजतो की म्हणजे नुसतं क्लासिकल, जरी मी पूर्ण क्लासिकलकडे वळले पुढे, जरी म्हणजे मी गझल शिकले, सगळं शिकले, परंतु माझा जरा ओढा क्लासिकलकडे जास्त होता. तर आता त्यांच्याकडे मला सर्वार्थाने शिकायला मिळते. म्हणजे उपशास्त्रीय बास त्या म्हणाले, मी तू शिकतो म्हणजे. आणि मला तो आवडतो, म्हणजे तो पण आवडतो उपशास्त्री, ठुमरी, दादरे वगैरे असे. हां, खूप सुंदर शिकवतात त्या. एवढा साठा आहे की बापरे, नुसतं बघत राहावंसं वाटतं. आणि त्यांच्यावर पण एवढी गुरूंची कृपा आहे की आम्ही पण ब्लेस्ड होत ना नॅचरली. त्याच्यामुळे त्यांना खूप आयुष्य मिळो आणि आम्हाला खूप शिकायला मिळो त्यांच्याकडनं. आणि
त्यांचे आशीर्वाद आमच्या पाठीशी कायम राहोत.